लग्नाचा मांडव, सनई चौघड्यांचा आवाज आणि नातेवाईकांची लगबग. आनंदाचं वातावरण असलेल्या कोलवड गावातील एका लग्न समारंभाला अचानक हिंसेचं गालबोट लागलं. जेवणाच्या पंक्तीत सुरू असलेल्या एका किरकोळ वादाचं रूपांतर इतक्या भीषण चाकू हल्ल्यात होईल याची कोणीही कल्पना केली नव्हती. या धक्कादायक घटनेने संपूर्ण बुलढाणा तालुक्याला हादरवून सोडलंय. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे एक विवाह सोहळा पार पडत होता. या समारंभासाठी गौरव गजानन जाधव हा तरुण उपस्थित होता. लग्नविधी आटोपल्यानंतर सर्वजण जेवणाच्या पंक्तीत बसले होते. आनंदाचं वातावरण असतानाच अचानक गौरव आणि गावातीलच नितीन सपकाळ यांच्या शाब्दिक चकमक सुरू झाली. पाहता पाहता या वादाने हिंसक वळण घेतलं. या वादाचं मूळ कारण काही दिवसांपूर्वी गावात पार पडलेली कावड यात्रा असल्याचं समोर आलंय. या यात्रेदरम्यान गौरव आणि नितीन यांच्यात काही कारणास्तव खटके उडाले होते. तो जुना राग मनात ठेवून नितीन सपकाळ संधीची वाट पाहत होता. लग्नाच्या निमित्ताने दोन गट एकत्र आले असता तोच जुना राग जेवणाच्या पंक्तीत पुन्हा उफाळून आला. वाद विकोपाला गेल्यावर आरोपी नितीन सपकाळ याने भान हरपून आपल्या सोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू हिसकावून घेतला आणि सर्वांसमोर गौरव जाधव याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या प्राणघातक हल्ल्यात गौरव जाधव गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. उपस्थित पाहुण्यांची यामुळे पळापळ झाली आणि आनंदी वातावरणाचं रूपांतर भीतीमध्ये झालं. या भांडणात गौरव जाधव यांना वाचवण्यासाठी मध्यस्थी करणारे अरुण सुभाष जाधव हे सुद्धा जखमी झालेत. गौरव जाधव यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. हल्ल्यानंतर आरोपी नितीन सपकाळ आणि मयुरेश दसरकर घटनास्थळावरून पसार झालेत. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत. तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.